नमस्कार. अनेकांना वाटतं की शेतीत काहीतरी करावं, पण गुंतवणूक कुठून आणायची? तर आज आपण अशाच काही जबरदस्त आयडियाज बघणार आहोत, ज्या कमीत कमी खर्चात सुरू करता येतात. म्हणजे बघा, फक्त 50,000त एक ॲग्रो बिझनेस, आणि तोही असा जो दर महिन्याला चांगली कमाई करून देईल. चला तर मग बघूया हे नक्की कसं करता येईल. तर आज आपण अशाच 5 एकदम प्रॅक्टिकल आयडियाज बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी खूप मोठं भांडवल किंवा मोठी जोखीम घेण्याची अजिबात गरज नाही. ही खरं तर एक खूप चांगली संधी आहे, विशेषतः आपल्या शेतकरी मित्रांसाठी आणि ज्यांना नव्यानं या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी तर उत्तमच. चला तर मग आता आपण त्या 5 कमी खर्चाच्या व्यवसायांबद्दल जाणून घेऊया. आपली पहिली आयडिया आहे मशरूम शेती. विचार करा, असा कोणता व्यवसाय आहे जो काही आठवड्यातच तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो? हो, मशरूम फार्मिंग. हा व्यवसाय त्याच्या झटपट मिळणाऱ्या उत्पन्नासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि हे बघा, सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? तुम्ही आज सुरुवात केली तर फक्त 30 ते 45 दिवसांत, म्हणजे साधारण महिना 1.5 महिन्यात तुमचं उत्पादन सुरू होतं. किती जलद आहे! आणि हो, यासाठी तुम्हाला एकरभर जमीन वगैरे काही लागत नाही. अगदी कमी जागेतही तुम्ही हे सुरू करू शकता. आणि मागणीचं म्हणाल तर हॉटेल्स आणि बाजारात याला इतकी मागणी आहे की विकायची चिंताच नाही. चला आता बघूया दुसरी आयडिया. ही तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे, देशी कोंबडी पालन. हा व्यवसाय जरी पारंपरिक असला तरी आजही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायदा काय, तर तुम्ही अंडी आणि मांस दोन्ही विकू शकता, म्हणजे दुहेरी उत्पन्न. आणि याची मागणी फक्त गावातच नाही तर शहरांमध्येही प्रचंड आहे. आता तिसरा पर्याय, प्लांट नर्सरी. ज्यांना झाडांची बागकामाची आवड आहे ना, त्यांच्यासाठी तर हा अगदी मनासारखा व्यवसाय आहे. यामध्ये तुम्ही फळझाडं आणि भाजीपाल्याची रोपं तयार करून विकू शकता. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वर्षभर सतत उत्पन्न मिळत राहतं, म्हणजे कमाई थांबत नाही. खरंच एक खूप चांगलं मॉडेल आहे हे. चौथी आयडिया आजच्या काळात खूप जास्त चालणारी आहे, ती म्हणजे वर्मी कंपोस्ट, म्हणजेच आपलं गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय. आजकाल लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळायला लागलंय, त्यामुळे या खताची मागणी खूप वाढतीये. तुम्ही हे खत थेट शेतकऱ्यांना आणि नर्सरीवाल्यांना विकू शकता, म्हणजे ग्राहक तयारच आहेत. आणि आता शेवटची 5वी आयडिया. ही आयडिया सध्या शहरांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालते, मायक्रोग्रीन्स. कधी ऐकले का की एखादं पीक फक्त काही दिवसात तयार होतं? हे बघा, विश्वास बसणार नाही पण हे खरंय. मायक्रोग्रीन्स फक्त आणि फक्त 10 ते 15 दिवसात काढणीला तयार होतात. विचार करा किती वेगवान आहे हा व्यवसाय. आणि यामुळेच विशेषतः शहरांमधल्या मोठ्या हॉटेल्स आणि बाजारात याला खूप चांगला, म्हणजे अगदी प्रीमियम भाव मिळतो. कमी दिवसात जास्त नफा. ओके, तर आता ह्या तक्त्याकडे एकदा बघा. इथे आपण पाहिलेले 5ही व्यवसाय थोडक्यात मांडले आहेत. मशरूम शेती 30-45 दिवसांत, तर मायक्रोग्रीन फक्त 10-15 दिवसांत तयार. कोणाची बाजारपेठ कोणती आहे हे सगळं एका नजरेत समजते. ठीक आहे, आपल्या समोर आता हे 5 पर्याय आहेत, पण यात यशस्वी व्हायचं कसं, याची गुरुकिल्ली काय आहे? बघा, यशस्वी होण्याचा मार्ग खूप सोपा आहे. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, कुठलाही एकच व्यवसाय निवडा आणि एकदम छोट्या पातळीवर सुरुवात करा. आणि दुसरी, एकदा का तुम्हाला अनुभव आला, आत्मविश्वास वाढला की मग हळूहळू व्यवसाय वाढवा. चला, आता आपल्याकडे आयडियाज पण आहेत आणि यशस्वी होण्याची स्ट्रॅटेजी पण आहे. मग आता पुढचं पाऊल काय? आता खरा प्रश्न उरतो तो हा की या 5 पर्यायांमधून आपण नक्की कोणता व्यवसाय सुरू करायचा. कारण प्रत्येकाची आवड, वेळ आणि परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्यामुळे विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. आणि याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही चांगली आयडिया ही फक्त एक सुरुवात असते. तिला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी एका चांगल्या नियोजनाची आणि योग्य पावलांची गरज असते.